श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत. अप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ परसे उधी सम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवर स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठवणी. बहुत वजिले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहापती. स्वामींसी जाणोणी ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. चोळापांचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव स्थान. सुरमराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती राहती मौन धरिती कित्येक. एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन. एक गिरी गव्हारी बैसोण तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार आघवा सोडोनी. एक करती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करती होम हवन एक षडकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय. परिजयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली असी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गोदावरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. ते पासोणी जगात तया नगरांचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दावती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोणी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊणी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊणी आताची देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदगदित. दृढ घातली चरणी मिठी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती ऋणपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सुगुण. तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्यु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र
सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ.